हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये जाहिरात पाहणार आहोत. या जाहिरातीमध्ये स्टाफ नर्स, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका अशी विविध पदे आहेत. या अगोदरच आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण एक GR घेतलेला आहे. त्या GR नुसार जे NHM मध्ये आरोग्य अभियानमध्ये काम करतात किंवा जे टेम्पररी तात्पुरत्या स्वरूपात जॉईन होतात त्यांना 10 वर्ष सेवा झाल्यावर परमनंट केलेलं आहे. त्यामुळं ह्या अशा ज्या जाहिराती असतात त्यामधून तुम्ही पटकन जॉईन होत जा. म्हणजे कसं आहे, पुन्हा जर भरती निघाली, मेगा भरती वगैरे, तर ते तुम्हाला फॉर्म भरता येतो आणि हे सुद्धा तुमचं काम चालू राहतं, तुम्हाला एक्सपिरियन्स येत राहतो आणि नंतर तुम्हाला 10 वर्षाच्या सेवेनंतर परमनंट करतात असते. कधी कधी लवकर सुद्धा करतात. काय सांगता, एखाद्या GR निघाला 5 वर्षाचाच आणि तुम्ही झाले 5 वर्षामध्येच परमनंट, तुम्हाला फायदा आहे ना. त्यामुळं ह्या ज्या जाहिराती आहेत त्या इग्नोर करायच्या नाही, त्याचा फॉर्म भरायचा. असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे पहा, सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही जाहिरात आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 वित्त आयोग अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्थ खालील जी पदे दिलेली आहेत ती पदे जी आहेत ती 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरण्याकरता अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याच्यामध्ये बघा, वैद्यकीय अधिकारी MBBS वगैरे अशी पदे आहेत. आपण आपल्यासाठी जी कामाची ती पदे घेऊया. इथे बघा, अनुक्रमणिका आहे, संवर्ग आहे, योजना आहे, शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, वर्ग व पदसंख्या आहे आणि मासिक मानधन किती मिळणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. हे बघा, नर्सिंग प्रशिक्षक म्हणून एक पद आहे. त्यासाठी तुम्हाला BSc नर्सिंग आणि महाराष्ट्राचं नर्सिंग परिषदेचं रजिस्ट्रेशन पाहिजे. अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे आणि आरक्षणासाठी एक पद आहे. मानधन तुम्हाला 25,000 रुपये आहे. स्टाफ नर्स साठी योजना इथे दिलेली आहे आणि क्वालिफिकेशन, पात्रता, शैक्षणिक अर्हता बघा, GNM BSc नर्सिंग आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग परिषदेचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे पाहिजे. इथे बघा, कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी 6 पदे आहेत, जमातीसाठी 2 पदे आहेत, विमुक्त जाती अ साठी 2 पदे आहेत, भटक्या जमाती ड साठी 4 पदे आहेत, विमा प्र साठी 1 पद आहे, इतर मागासवर्गासाठी 3 पदे आहेत, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गासाठी 15 पदे आहेत, आर्थिक दुर्बल गटासाठी 7 पदे आहेत आणि 20,000 रुपये मानधन आहे. समुपदेशक सुद्धा पद आहे. त्याच्यासाठी तुम्हाला MSW आणि 1 वर्षाचा अनुभव लागेल. अनुसूचित जाती 1 पद आहे, अनुसूचित जमाती 1 पद आहे, 20,000 रुपये मानधन आहे. डेटा एंट्री ऑपरेटर साठी सुद्धा पद आहे, राखीवसाठी आहे 1 पद, 18,000 रुपये मानधन राहील. त्यासाठी तुम्हाला पदवी पाहिजे आणि तुमच्याकडं टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे. इथे बघा, स्पीड दिलेली आहे, 40 शब्द प्रति मिनिट इंग्लिशसाठी आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठीसाठी आणि प्राधान्य देण्यात येणार आहे. अनुभव जर असेल तुम्हाला तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. कार्यक्रम सहाय्यकसाठी स्टॅटिस्टिक्स मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे. गणितामध्ये जरी तुमची पदवी असेल तरी चालेल आणि MSc तुमचं झालेलं पाहिजे. अनुसूचित जातीसाठी जमातीसाठी 1 पद आहे आणि इतर मागासवर्गासाठी 1 पद आहे. 18,000 रुपये मानधन आहे. निम वैद्यकीय कुष्ठरोग कर्मचारी यासाठी 12वी आणि PMW सर्टिफिकेट पाहिजे. इतर मागासी वर्गासाठी 1 पद आहे, 17,000 रुपये मानधन असेल. डायलिसिस तंत्रज्ञासाठी 12वी सायन्स आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स पाहिजे तुमचा डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये आणि तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. पदे इथे बघा, अनुसूचित जाती 1 पद आहे, जमाती 1 पद आहे, विमुक्त जाती अ 1 पद आहे, भटक्या जमाती ब 1 पद आहे, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग 1 पद आहे, आर्थिक दुर्बल गट 1 पद आहे आणि 17,000 रुपये मानधन आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी BSc DMLT आणि 1 वर्षाचा अनुभव. भटक्या जमाती ब 1 पद आहे, इतर मागासवर्ग 1 पद आहे, सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्ग 1 पद आहे, आर्थिक दुर्बल घटक 1 पद आहे. फॅसिलिटी मॅनेजरसाठी हे सुद्धा एक चांगलं पद आहे. त्याच्यामध्ये B इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन IT कम्प्युटर सायन्स और BSc IT म्हणजे BCS कम्प्युटर सायन्स और डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन IT कम्प्युटर सायन्स विथ 1 year एक्सपिरियन्स. फक्त इथं अनुभव पाहिजे 1 वर्षाचा.
अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे, 17,000 रुपये मानधन आहे. हे बघा आरोग्य सेविकेचं पद आहे. त्याच्यामध्ये एएनएम 18 महिन्यांचा कोर्स उत्तीर्ण पाहिजे. नर्सिंग काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे, 18,000 रुपये मानधन राहील. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी इथे बघा बीएससी डीएमएलटी आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि तसंच महाराष्ट्र पॅरामेडिकल परिषदेचे तुम्हाला रजिस्ट्रेशन पाहिजे. इथे कॅटेगरीनुसार पदं दिलेली आहेत. अनुसूचित जातीसाठी 2 पदे आहेत, जमातीसाठी 1 पद आहे, विमुक्त जाती अ साठी 1 पद आहे, भटक्या जमाती ब साठी 1 पद आहे, इतर मागासवर्गीयसाठी 3 पदे आहेत, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी 2 पदे आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 2 पदे आहेत आणि अराखीवसाठी 4 पदे आहेत. 17,000 रुपये मानधन राहील. आरोग्य सेवक पुरुष याच्यामध्ये बघा 12वी पास सायन्स घेऊन पाहिजे आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला पाहिजे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा तुमच्याकडे ते कोर्स झालेला पाहिजे तुमचा. कॅटेगरीनुसार बघितलं तर अनुसूचित जमातीसाठी 1 पद आहे, विमुक्त जाती अ साठी 1 पद आहे, इतर मागासवर्गासाठी 1 पद आहे, सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी 1 पद आहे, आर्थिक दुर्बल गटासाठी 1 पद आहे, आराखीवसाठी 1 पद आहे. 18,000 रुपये मानधन राहील. स्टाफ नर्स पदासाठी जीएनएमबीएस नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग परिषदेच्या तुम्हासाठी रजिस्ट्रेशन राहील तुम्हाला. महाराष्ट्र नर्सिंग परिषदेचं तुम्हाला रजिस्ट्रेशन लागेल. अनुसूचित जातीसाठी 1 पद आहे, जमातीसाठी 1 पद आहे, विमुक्त जाती अ साठी 1 पद आहे, सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीयसाठी 1 पद आहे आणि आराखीवसाठी 1 पद आहे. 20,000 रुपये मानधन राहील. तर अशा प्रकारे पुष्कळ भरपूर पदे आहेत. जरूर तुम्ही फॉर्म भरा. कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे इथं दिलेलं आहे बघा. उपरोक्त पदांसाठी विविध सामाजिक प्रवर्गातील इच्छुक पात्र उमेदवारांनी 1 जानेवारी 2025 ते 10 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला हा वेळ आहे फॉर्म भरायचा. अर्जाचा नमुना खाली या जाहिरातीसोबत दिलेला आहे. तो आपण पाहणार आहोतच थोडक्यामध्ये. 6वा पॉईंट बघा, सुस्पष्ट भरलेले अर्ज, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग नगरी, मुक्काम पोस्ट ओरुस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे नावे, राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग व पदाचे नावाचा स्पष्ट उल्लेख करून अर्ज सादर करावेत. तसेच पोस्टाने प्राप्त होणारे अर्ज विविध कालावधीत प्राप्त होतील याची उमेदवारांनी दखल घ्यावी. तुम्ही तिथे स्वतः जाऊन अर्ज सबमिट करू शकता या ऍड्रेसवर किंवा तुम्ही स्पीड पोस्टने सुद्धा हा अर्ज करू शकता. परंतु स्पीड पोस्टने अर्ज करताना तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचा आहे, कारण जर उशीर झाला तर तुमचा अर्ज बाद होईल. फीस इथं दिलेली आहे 7व्या पॉईंट मध्ये. सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये इतके शुल्क आकारण्यात येत आहे. तुम्हाला जे शुल्क आहे ते डीडी स्वरूपात किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा भरता येणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला डीडीने भरायचं तर डीडीने भरा, नाहीतर मग तुम्ही फोन पे वगैरे ऑनलाईन सुद्धा भरू शकता. हे जे शुल्क आहे तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी नॉन पीआयपी खाते क्रमांक इथे दिलेला आहे बघा. आयएफसी कोड सुद्धा दिलेला आहे. या खाते क्रमांकावर तुम्हाला भरायचा आहे. भरणा झाल्यानंतर त्याचा यूटीआय जे असेल किंवा ट्रान्झॅक्शन नंबर जो असेल तो तुम्हाला नमूद करायचा आहे खाली. आणि जी पावती आहे फोन पेवर सुद्धा तुम्ही भरल्यानंतर पावती येते, ती पावती सुद्धा तुम्हाला जोडणे बंधनकारक आहे. आणि ही भरलेली फीस तुमची नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे तुम्हाला परत मिळणार नाही. तर याबाबत तुम्हाला माहितीच आहे बघा. तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत जोडावं लागतं. यामध्ये 23 जुलै 2020 पासून तुम्हाला 2 पेक्षा अधिक हयात मुले जर तुम्हाला असतील तर तुम्ही या भरतीसाठी पात्र राहणार नाही. त्यामध्ये 11वा पॉईंट बघा, विहित प्रमाणपत्राबाबत दिलेला आहे. अर्जासोबत तुम्हाला वयाचा सबळ पुरावा म्हणून तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी जोडू शकता किंवा जन्म प्रमाणपत्र तुमचं बर्थ सर्टिफिकेट जोडू शकता. या दोनपैकी काही एक जोडू शकता. आता जसं पदासाठी तुमचं आवश्यक असेल तिथं 12वीचे गुणपत्रक तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ, STLS, स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट पदांसाठी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र, रिन्युअल स्लिप किंवा स्मार्ट कार्ड. तसेच अंतिम वर्षाचे गुणपत्रक, अंतिम वर्षाला 2 सेमिस्टर असतील तर दोन्ही गुणपत्रके जोडणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घ्या. राखीव प्रवर्गातील उमेदवार जे असतील त्यांनी जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेडिंग सिस्टीमनुसार गुण असतील, CGPA, SGPA, तर प्रमाणपत्रामागील ग्रेड कार्ड झेरॉक्स अर्जासोबत जोडण्यात यावी. ही सुद्धा बाब तुम्ही लक्षात घ्या. आणि अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्र जे तुमचे आहेत ते साक्षांकित
स्वसाक्षांकित करणे आवश्यक आहे. म्हणजे सेल्फ अटेस्टेड करायचं. तुमच्या सह्या करायच्या तुम्ही त्याच्यावर. तसेच उच्च शैक्षणिक अर्हतेच्या शेवटच्या उत्तीर्ण वर्षाची तुम्हाला मार्कशीट जोडायची आहे व प्रमाणपत्रकाच्या साक्षांकित प्रती झेरॉक्स तुम्हाला जोडायचे आहेत आणि काही अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र ही सर्व प्रमाणपत्र तुम्हाला जोडायची आहेत. 11वा पॉईंट तुम्ही नीट वाचून घ्या. जर तुमच्या पदासाठी टायपिंग लागत असेल तर ते दिलेले आहे बघा. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत सुरू करण्यात आलेल्या गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स जीसीसी टीबीसीचे बेसिक कोर्स इन टायपिंग मराठी 30 शब्द प्रति मिनिट, कालावधी 6 महिने आणि बेसिक कोर्स इन टायपिंग मराठी 40 शब्द प्रति मिनिट, कालावधी 6 महिने आवश्यक राहील तुम्हाला जोडणे. ठीक आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकता, परंतु प्रत्येक अर्जासोबत तुम्हाला विहित करण्यात आलेले शुल्क भरणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि शुल्क सुद्धा भरायचं आहे. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचा असेल तर. आता 15वा पॉईंट बघा. तुमचे गुण कसे कॅल्क्युलेट होतात याची माहिती दिलेली आहे. तुमच्या अंतिम वर्षाच्या टक्केवारीच्या 50% गुण तुम्हाला समजा 60% आहेत तर तिचे 30 गुण गृहीत धरण्यात येतात. तुम्हाला अनुभव असेल समजा 2 वर्षाचा अनुभव असेल तर एका वर्षाच्या अनुभवाला 6 गुण, 2 वर्षाचा असेल तर समजा 12 गुण, 3 वर्षाचा असेल तर 18, 4 वर्षाचा असेल तर 24 आणि 5 वर्षाचा असेल तर 30, जास्तीत जास्त 30 पर्यंत. ठीक आहे. 6 वर्षाचा अनुभव जरी असेल तरी 30च येणार येतं. आणि उच्च शैक्षणिक अर्हता जर तुमची असेल तर त्यासाठी तुम्हाला 20 गुण देण्यात आलेले आहेत. तर असं तुमचं टोटल गुण 100 पैकी गुण कॅल्क्युलेट होतील आणि तुम्हाला निवड दिली जाईल. इथे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आता 20वा पॉईंट बघा, महत्वाचा आहे. आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही जी पदे आहेत ना, यांच्यासाठी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची पदाच्या आवश्यकतेनुसार कौशल्य चाचणी सुद्धा होणार आहे. तर तुम्हाला या कौशल्य चाचणीसाठी हजर राहावं लागणार आहे. अर्ज तुम्हाला स्वच्छ अक्षरात खाडाखोड न करता आवश्यक प्रमाणपत्रासहित भरायचा आहे. हे पाहिजे अर्ज दिलेला आहे. ही जी पीडीएफ आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा इथं ऑनलाईन शुल्क तुम्हाला यूटीआर यूपीआय नंबर भरायचा आहे, दिनांक टाकायचा आहे आणि शुल्क किती भरायला याची रक्कम इथे टाकायची आहे. पदाचं नाव इथे लिहायचं आहे तुम्हाला. तुमचं नाव लिहायचं आहे मराठीमध्ये, तुमचं नाव लिहायचं आहे इंग्रजीमध्ये. तुमचा कायमस्वरूपी निवासस्थानाचा पिनकोड सहित तुम्हाला संपूर्ण पत्ता इथे लिहायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला लिहायचा आहे, ईमेल आयडी इथे लिहायचा आहे. तुमची जन्मतारीख इथे तुम्हाला टाकायची आहे. त्यानुसार तुम्हाला 31 डिसेंबर 2024 अखेर तुमचं किती वय होते हे पूर्ण कॅल्क्युलेट करून टाकायचं आहे. आणि कोणत्या सामाजिक प्रवर्गासाठी तुम्ही अर्ज सादर केलेला आहे त्या रकान्यात तुम्हाला टिक करायचं आहे. समजा तुम्ही ओबीसी साठी केलं तर तुम्हाला असं टिक करायचं आहे. जिथं खाली टिक करायचं. शैक्षणिक अर्हता तुमची काय काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. 12वी सायन्स, डिग्री तुमची काय झाली असेल, बीएससी नर्सिंग वगैरे हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. अनुभव तुम्हाला काय असेल तर अनुभव तुम्हाला इथं लिहायचा आहे. आणि इथं तुम्ही लक्षात घ्या, अनुभव तुम्हाला तुमची जी समजा क्वालिफिकेशन, समजा तुम्ही बीएससी नर्सिंग वर फॉर्म भरायले, तुम्हाला बीएससी नर्सिंग करायच्या अगोदर अनुभव असेल तर तो अनुभव ग्राह्य धरत नाहीत. बीएससी नर्सिंग तुमचं कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जो अनुभव असेल तो ग्राह्य धरतात. मग इथं तुमच्यावर केस वगैरे आहे का हे तुम्हाला इथं टिक करायचं आहे. आणि कोणकोणती प्रमाण जर तुम्ही जोडलेली आहेत, साक्ष आणि सत्यप्रती तुमच्या सेल्फ अटेस्टेड, ते इथं तुम्हाला नमूद करायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही अर्जाला जोडायचे आहे. इथं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत की नाही इथं तुम्हाला टिक करायचं आहे किंवा हे खोडायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा केलेली पावती जोडली आहे की नाही तुम्हाला इथं हे करायचं आहे. आणि इथं तुम्हाला सही करायची आहे. तुमचं नाव लिहायचं आहे पूर्ण आणि हे प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडायचं आहे. त्यामध्ये स्मॉल फॅमिली, लहान कुटुंब साठी हे प्रमाणपत्र आहे. तर तुम्हाला किती मुले आहेत, अपत्य आहेत त्याची संख्या तुम्हाला इथं टाकायची आहे. आणि 23 जुलै 2020 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या सुद्धा तुम्हाला इथं लिहायची आहे.
तिसरा पॉईंट इथं बघा, दिनांक 23 जुलै 2020 रोजी हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक असेल तर त्यानंतर जन्माला आलेल्या मुलामुळे मी अपात्र होईल याची मला जाणीव आहे. तर तुमची सही करायची आहे, नाव टाकायचं आहे पूर्ण, ठिकाण, दिनांक अशा प्रकारे अर्ज भरायचा आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असेल, जसं आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे, तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओ तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.